आज आपण या ठिकाणी केसी विषयांतर्गत प्रकरण 8 लोणची व सॉसेस सुरू करणार आहोत। याच्यामध्ये 2 घटक आहेत। एक आहे ते लोणची म्हणजे पिकल्स आणि सॉसेसचं चटणी असं मराठी थोडंसं करता येईल, पण एक्झॅक्ट शब्द होतच नाही। सॉसेस आहे तसं मी ठेवतो। तर हे 2 पदार्थ महत्वपूर्ण आहेत। अधिक काळ संबंधित फळं भाज्या टिकू शकतात। आपली जी काही आहाराची विशेषतः अन्न घटकांची गरज आहे ती पूर्ण होऊ शकते। आपला जो काही दैनंदिन आहार आहे त्याच्यामध्ये रुची वाढू शकते, त्याची गोडी वाढू शकते, त्याची चव वाढू शकते। विविध कारणांमुळे आजारपणावर काही वेळेस पुन्हा चव गेलेली असते, विशेषतः तापाच्या विकारामध्ये। त्यावेळेला पुन्हा आपल्याला जे काही जगत चव येणं अपेक्षित आहे, तर हे याच्यामुळे घडू शकतं। आपल्या शरीरामध्ये विशेषतः क्षारांचं प्रमाण रेग्युलराइज करण्यासाठी, नियमित करण्यासाठी लोणची हा पदार्थ अतिशय उपयुक्त पडतो। तर या अनुषंगाने आपण ही सगळी माहिती घेणार आहोत। आजच्या तासिकेला, आजच्या व्हिडिओला आपण लोणची हा भाग घेऊ। नेक्स्ट टाइम सॉसेसकडे आपण वळू। ठीक आहे। तर आपल्या समोर मी काही सॅम्पल आणत असेल, आपण तुम्हाला दिसेल। त्याच्यामध्ये लिंबाचे काढले सॅम्पल, लिंबाचं लोणचं आहे, एक आहे आंब्याचं आहे, आणखी एक आहे ते मिरचीने, कारल्याचं एक आहे, आणि चौथा आहे ते आणखीन एक आपण वेळवर्ग प्रकारातलं छन्नी म्हणतो, छन्नी आपण छन्न्याचं लोणचं। तर ते 4 प्रकार आहेत, 2 भाज्यांची आणि 2 फळांची लोणची आहे। तर याबद्दल आपण आता विशेषतः माहिती घेणार आहोत। बनवण्याची प्रक्रिया, त्यामध्ये असणारे घटक, प्रत्येकाची काय भूमिका वगैरे बघत आपण जाऊ। तर पहिल्यांदा थोडक्यात आपण प्रस्तावना पाहिलेली आहे। आपण लोणची तर प्रत्येकजण आहारामध्ये घेत आहे। लोणचं आवडत आपल्याकडे कोण आहे? प्रत्येकजण आवडीनं नक्की लोणचं खातं। फक्त लोणच्यामध्ये एकच समस्या आहे की ज्याला तुमच्या वयोगटाला फारसा प्रश्न आहे, माहिती असावं, ब्लड प्रेशरचा विकार ज्यांना आहे, उच्च रक्तदाब, त्याने आठवड्यातून एकदा खावं असं मेडिकल सायन्सवर अपेक्षित। रोज लोणचं खाणं म्हणजे ह्याच्यामध्ये मसाले जास्त आहेत आणि तेलकटपणा असतो तो संबंधित व्यक्तीला तो त्रासदायक होतो। त्यामुळे त्या लोकांनी शक्यतो आठवड्यात एकदा घ्यावं। इतर आणि तुम्ही मंडळी घ्यायला काही हरकत नाही, मात्र 2-2 वेळा खाणं पण योग्य नाही। शक्यतो लोणचं सकाळी घ्यावं, संध्याकाळी वगैरे टाळावं असं एक सांगता येईल। एवढाच फक्त थोडासा वैगुण्याचा किंवा दोषाचा भाग आहे। बाकी सगळं हे अनेक वर्षांपासून चालत आलेलं पारंपरिक, अधिक काळ टिकणारं, कमीत कमी खर्चामध्ये टिकून राहणारं असं हे खाद्यान्न आहे असं म्हणू हरकत नाही। आता व्याख्या कशाला म्हणतात लोणचं? तर व्याख्या सांगतात अशा पद्धतीनं, मीठ किंवा व्हिनेगर। तर व्हिनेगर हा पदार्थ शक्यतो भारतीय लोणच्यामध्ये वापरत नाहीत, परदेशस्थ लोणच्यामध्ये व्हिनेगर असतं। व्हिनेगर म्हणजे शिरका। मीठ, व्हिनेगर आणि मसाले पदार्थ फळे किंवा भाज्यांमध्ये घालून अधिक चविष्ट, रुचकर, दीर्घकाळ टिकणारा जो पदार्थ बनवला जातो त्याला लोणचे असं म्हणतात। परत सांगतो, मीठ किंवा व्हिनेगर व मसाले पदार्थ फळे किंवा भाज्यामध्ये घालून रुचकर, चविष्ट, अधिक काळ टिकणारा पदार्थ जो बनतो त्याला लोणचे असं म्हणतात। आणि ही जी काही एकूण प्रक्रिया आहे त्याला लोणचं घालणं असं म्हणतात। म्हणजे आपल्याला ग्रामीण भाषेत सुद्धा हा एक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे, काय लोणचं घातलंय का वगैरे। लोणचं घातलंय का आपण कसं म्हणतो की ते संबंधित जी काही काम केले ते अधिक काळ टिकणार असं आपण स्पष्ट करतो, लक्षात आहे? तर अशा पद्धतीने ही व्याख्या सांगते। म्हणजे प्रकार जगभरात वेगवेगळे प्रकार आहेत। लोणच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्णता काय आहे? आपल्या देशाचा जर विचार केला तर उत्तर भारतामध्ये लोणचं वेळापत्रक घालतात, मध्य भारतामध्ये लोणचं वेळापत्रक असतं, दक्षिण भारतामध्ये लोणचं वेळापत्रक असतं। विशेषतः तेलामध्ये तर मोठा फरक असतो। उत्तर भारतीय लोक लोणच्यासाठी मोहरीचं तेल वापरतात। आपण मध्य भारतातील लोक किंवा महाराष्ट्रीय लोक लोणच्यासाठी कुठलं तेल वापरतात? शेंगतेल वापरतात। आणि दक्षिण भारतीय लोक तिळाच वापरतात। त्यामुळे त्याच्यानुसार पण फरक पडतो। आणि त्याच्याशिवाय जगभरामध्ये
वेगवेगळ्या पद्धतीने लोणची बनवण्याची प्रोसेस ही आहेच आहे. तर थोडक्यात आपण बघूयात कसे कशा पद्धतीचे प्रकार काय आहेत. तर मिठाचं लोणचं याच्यामध्ये प्रामुख्याने मीठ मिसळलं जातं. मीठ हा मुख्य घटक असतो, संरक्षक म्हणून, चव आणणारा म्हणून, अधिकार टिकणारा म्हणून, क्षार म्हणून मिठाचं लोणचं कसं करता आपण थोड्या वेळानं बघू. त्यानंतर गोड लोणचे, ज्यामध्ये मिठाबरोबर गोड म्हणून साखर किंवा गुळ मिसळला जातो, त्याला गोड लोणचं. आपल्याला आता विशेषतः लिंबाचं गोड लोणचं प्रसिद्ध लक्षात येते. तर हे गोड लोणचं. मसाल्याचं लोणचं याच्यामध्ये इतर घटकापेक्षा मसाल्याचा भरणा जास्त असतो. मोहरी, हळद, तिखट, काही मंडळी कांदा, लसूण हे घटक घालतात, त्याचा भरणा अधिक असतो. तेलाचं लोणचं, त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त असतं. सरसरांची तुम्हाला कृती सांगितली, त्याच्यामध्ये तेल या ठिकाणी 250 ग्रॅम सांगितले. 1 किलो फोडी असतील तर 25% सांगितलं, त्यामुळे प्रमाण थोडं जास्त ठेवतात. त्याला तेलाचं लोणचं असं म्हणतात. आणि शेवटचा प्रकार आंबवलेलं लोणचं. तर याच्यामध्ये विशेषतः नैसर्गिक आंबवण होण्याची जी काही क्रिया आहे जीवाणूच्या माध्यमातून अतिरिक्त न होता, तर ती कृती अवलंबून तयार केलेलं लोणचं, असं आंबवलेलं लोणचं सांगता येतं. लक्षात येईल. पुन्हा सांगतो, मिठाचं लोणचं मिठाचा वापर जास्त, गोड लोणचं साखर किंवा गुळ किंवा मध जास्त, मसाले अधिक, तेलाचं प्रमाण जास्त, आणि जे काही फळ किंवा भाजीची साल आहे किंवा गर आहे तो आंबवलेला असतो. आंबवलेला असतो म्हणजे कसं 15 दिवस 3 आठवडे मुहूर्त होतं ते लोणचं, तशा पद्धतीने ते सालीसह आपण ते खाऊ शकतो. आणि आणखीन एक फायदा सांगता, याच्यामध्ये मारमारेड पदार्थ आपण बघणार आहोत. तर मारमारेड पदार्थामध्ये सालीसह आपल्या गरापासून अर्क बनवतात. अशाच पद्धतीनं लिंबाचं लोणचं आपण जेव्हा घेतो साल टाकून देतो का आपण? आंब्याचं लोणचं खातो साल टाकून देतो का? तर नाही. तर ह्या सालीमध्ये पण काय घटक असतात, स्किन मध्ये लिंबाच्या सालीमध्ये पण घटक असतात. तर ते घटक पण खाण्यामध्ये यावे. इतर आपण लिंबू जेव्हा सरबत करतो साल टाकून देतो आपण ना, वापरतो. खूप कमी लोक आहेत असे की सालीचा वापर करणारे, वाढवून पावडर करून ती आपल्या खाद्यामध्ये येते. पण एवढी झंझट करणं इतकं सोपं नाही किंवा ती दृष्टी पण नाहीये. इथं मात्र जेव्हा तुम्ही कोणत्याही फळाचं लोणचं किंवा भाजीचं लोणचं जेव्हा तुम्ही करताय त्यावेळेला साली सहीचा पोटामध्ये जातो. इतर वेळा सालीमध्ये घटक अन्नघटक वाया जात का नाही? तर ते घटक याच्यामध्ये खाण्याचा हा एक त्या लोणच्याचा प्लस पॉईंट आहे, अधिक समजा जमिनीचा भाग आहे. त्यानंतर आता उपयुक्त फळ कोणकोणत्या फळापासून बनवतात? तर आपल्या सर्वांना माहिती आहे, लिंबू, आंबा, आवळा, करवंद. कच्च्या करवंदाचं पण अतिशय प्रसिद्ध आहे. ही मुख्य फळ आहे. आता भाज्यामध्ये घेतलं तर कोणासाठी कुठल्या भाजीचं बनवतात? कारलीचं बनवतं प्रसिद्ध आहे, मुळ्याचं बनवतात, माईन मुळ्याचं बनवतात, मिरचीचं बनवतात, त्यानंतर फुलकोबीचं बनवतात. ते फ्लॉवर म्हणजे फुलकोबी. तर अशा पद्धतीनं आणि गवारीचे बनवतात, तोंडलीचे बनवतात. आता आपण त्यामध्ये नेहमी तोंडली थोडक्यात तो शब्द येतो. तर तसं हे लोणची बनवू शकतो आपण. तर याच्यामध्ये आता काय वेळेस बघा आपण तोंडली इतर वेळेला थोडस तोंडली म्हणजे रेग्युलर खाणारी भाजी आहे, त्यातला कडवट भाग असतो. छंडी म्हणजे कडवट असतो, वेलसारखं वेलच आहे, वेलवर्गीय भाजी आहे, कुरकुरीत असतो. इतर आपण ते नुसता कच्चं खाणं म्हणणं मुश्किल काम आहे. कारला इतकंच कडवट आहे. मग हे आपण जेव्हा मुरवतो बघा तुम्ही, कारली अशी सहज खाणं इतकी सोपी नाही. कारल्याचं लोणचं मात्र आपण खाऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये मुरवण क्रिया झाल्यामुळे किंवा इतर काही मसाल्यांची घटक केल्यामुळे त्याला कडवटपणा कमी होतो. लक्षात येईल. अशाच पद्धतीनं हे 2-3 प्लस पॉईंट आहेत. एक तर पोषक घटक सगळे मिळतात. इतर वेळा नाक ओरडणारा माणूस ते खाऊन टाकतो. सालीचा उपयोग आपण इतर करत नाही, लोणच्याच्या माध्यमातून नक्की करू शकतो. लक्षात येईल. अशा पद्धतीनं पिकल मेकिंग ही मोठी इंडस्ट्री आहे सध्या. आपण काय घरगुती 1 किलो 2 किलो केलं नसतं नाही. पण आजकाल केप्र किंवा वेगवेगळ्या ब्रँड्स आहेत, तर त्यांनी लोणच्याचं असं टनावरती प्रोडक्शन करून आज खूप मोठं मार्केटिंग ते करतायत. महिला गृह उद्योग म्हणून पुन्हा पुढे येणारा उद्योग आहे. त्याच्यामध्ये खूप स्वच्छता टापटीप व्यवस्थितपणा ठेवला तर लोणचं हे खराब व्हायचं कारण नाही, आणि कमीत कमी खर्चामध्ये होणार आहे, कमीत कमी गुंतवणुकीमध्ये होणार आहे. हा त्यातला भाग आहे. ठीक आहे. पुढे आपण जाऊयात. उपयुक्त फळभाज्या कळाल्या. तरी थोडक्यात मी या ठिकाणी आंबा, करवंद, लिंबू, काही मंडळी चिकूचे लोणचं
त्यानंतर भाज्यांमध्ये काही म्हणजे कलिंगडाची साल असते की नाही, त्या सालीचं लोणचं घालतो. कोकणामध्ये पद्धत आहे कशी असते. आता भाज्यांमध्ये आवळा केला, भाज्यांमध्ये फुलकोबी, गाजर, गवार, कलिंगड, आणि कारली, तरी लोणची बनतो. त्यानंतर आता पुढचा भाग आपण बघणार आहोत ते संरक्षक पदार्थ आणि त्यांची नेमकं कार्य काय किंवा भूमिका काय आपण बघणार आहोत पुढचा. आता संरक्षक पदार्थ, संरक्षण शब्द काय, संरक्षण खातं देशाचं म्हणजे जे खातं, वेगवेगळं खाते, अर्थ खातं आहे, संरक्षण आहे, नागरी व्यवस्था खातं आहे. तसं संरक्षण खातं म्हणजे काय, संरक्षण पदार्थ कळतो काय, कोण सांगेल? तर संरक्षण खातं म्हणजे जे खातं आपल्या देशाचं संरक्षण करतं. लक्षात येईल. तशाच पद्धतीनं लोणच्याचं संरक्षण करणारे जे पदार्थ, संरक्षण करा म्हणजे काय करायचं, लोणच्याचं त्याची चव बिघडू द्यायची नाही, त्यात बुरशी वाढू द्यायची नाही, किनू वाढू द्यायचं नाही. लक्षात येईल. त्याचा ताजेपणा ठेवायचा, सुरकुतू द्यायचं नाही, रंग व्यवस्थित ठेवायचा. तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये जे संरक्षक पदार्थ आहेत ते पदार्थांची नावं आणि त्याची भूमिका आपण बघणार आहोत. पहिल्यांदा मीठ. किंवा काय, लक्षात येईल. आता सिरियल असते, पिक्चर असते का, त्याची भूमिका कशी असते, हिरो असतो, हिरोईन असते, सहकलाकार असतात, विलन असतात, तर त्याची भूमिका ठरली असते की नाही. तशा पद्धतीनं प्रत्येकाची भूमिका आहे. तर तेच बघूया आपण. मीठ पहिलं, NaCl. तर सहसा 15 ते 20% वापरतात आणि हे नैसर्गिक संरक्षणाचं काम करतं. आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे. याच्यामध्ये इतक्या प्रमाणात आपण वापरला त्याच्यात सूक्ष्म वाढत नाही, पाण्याचं प्रमाण नियंत्रित होतं. त्यानंतर दुसरा तो शिरका, व्हिनेगर. तर शिरक्याच्या माध्यमातून अतिरिक्त जल आणखीन हवा काढून घेण्याचा उपयोग होतो. शिरका म्हणजे 5% ऍसिडिक आम्ल असणारा पदार्थ, ऍसिडिक आम्ल असणारा द्रव पदार्थ. तर तो संरक्षणाचं काम करतो, पाणी शोषून घेतो आणि सूक्ष्माणू वाढू देत नाही, चव वृद्धी करण्यासाठी फायदा करतो. त्यानंतर मसाले. मसाले सुद्धा वर एक परिरक्षक आहे, ते सुद्धा संरक्षणाचं काम करतात, सूक्ष्माणू वाढू देत नाही. थोडक्यात येतो का, हे त्याआधी झालेलं आहे. त्यानंतर मोहरी डाळ. तर मोहरी न वापरता मोहरी डाळ वापरायची, त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ देत नाही, बुरशी वाढ नियंत्रण. त्यानंतर मिरची अर्थात पूड, रंग आणि चव वृद्धी करण्यासाठी फायदा होतो. त्यानंतर हळद, जखमीवर आपण लावतो, बुरशीनाशक आहे किंवा बुरशीच्या वाढीसाठी बंदोबस्त करतो. त्यानंतर संरक्षक पदार्थ. आता यामध्ये वर्ग 2 पदार्थ आपल्या अपेक्षित आहे. वर्ग 2 त्याच्यामध्ये PMS आणि सोडियम क्लोराईड वापरू शकतो. PMS म्हणजे पोटॅशियम मेटाबायसल्फेट आणि सोडियम मेथोएट दुसरा वर्ग परीक्षक आहे. क्लास 2 वर्ग म्हणजे तीव्र आहे. सर्वसाधारणपणे 3 ग्रॅम आपण वापरतो प्रति किलो. आणि शेवटचा आहे तो खाद्यतेल. खाद्यतेल हवा मिसळू देत नाही. हवा न मिसळल्यावर सूक्ष्मजीवांच्या श्वसनासाठी प्राणवायू मिळत नाही. प्राणवायू मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सूक्ष्म वाढत नाही, बुरशी वाढत नाही, किनू वाढत नाही, जीवन वाढत नाही. अशा पद्धतीने भूमिका आहे. परत सांगतो, मीठ म्हणजे NaCl शुद्ध असावं, लोहाचं प्रमाण जास्त नको, 15 ते 20% म्हणून वापरू. त्यामध्ये मीठ हे स्वतः वर्ग 1 परिरक्षक आहे, पाण्याचं नियंत्रण करतं, सूक्ष्माणू वाढू देत नाही, सूक्ष्म जरी वाढले तरी शरीरातलं पाणी शोषून घेते. त्यानंतर शिरका म्हणजे व्हिनेगर, परदेशात लोणच्यामध्ये वापरतात, युरोपियन किंवा परदेशातील
लोकांच्या मध्ये पद्धत आहे. ह्याची पण भूमिका वर्गीय परीक्षकाची आहे. 5% ऍसिटिक आम्ल पाण्याचं द्रावण म्हणजे व्हिनेगर. ती चव वाढवणं, फळ भाजी मसाले युक्त असणारा लोणचं अधिक काळ टिकवणं. दैनंदिन भाजीमध्ये सुद्धा परदेशामध्ये लोणचं वापरतात, व्हिनेगर वापरतात. मागे तुम्हाला सांगितलं होतं मी. म्हणजे आपण वांग्याची भाजी केली किंवा कारल्याची भाजी केली, समजा आपल्याला चांगली ठेवायची आहे, तर त्यामध्ये व्हिनेगर जर असेल तर अधिक काळ टिकतं चांगलं. पोषक घटक असतात. मसाले हे स्वतः म्हणजे त्याच्यामध्ये विशेषतः हळद पूड किंवा इतर कांदा, लसूण, काळी मिरी, लवंग हे जे काही मसाले आहेत तर हे वर्गीय परीक्षक आहेत, परीक्षकाचं काम करतात. त्यानंतर मोहरी डाळ बुरशीची वाढ होऊ देत नाही. मिरची पूड रंग आणि चव मिळवून देते. हळद पूड बुरशीच्या वाढीवरती पूर्ण नियंत्रण मिळवून देते. संरक्षक पदार्थ वर्ग 2 हे प्रत्येक घालतील असं नाही, घरगुती आपण घालत नाही. मात्र तुम्हाला लोणचं अधिक काळ ठेवायचं असेल, जसं परवा एका व्याख्यानामध्ये मी ऐकलं की तुम्हाला अंजिरापासून जाम करायचं असेल, अंजिरापासून जाम आपण पुढच्या बघू आपण म्हणजे 2 व्हिडिओज मध्ये किंवा 2 व्याख्यानामध्ये. तर अंजिराला जाम करताना तुम्ही 85% गर आणि 15% साखर घातली, अंजीर जाम तयार होतो. परवा फील्ड व्हिजिट मी बघितली शिवार फेरीमध्ये. एकाने प्रश्न विचारला की परीक्षक घालत नाही का? मग त्याचं म्हणणं असं होतं त्या निर्मात्याचं की 1 महिन्यापर्यंत तुम्हाला ठेवायचं, परीक्षा घालण्याची गरज नाही. परंतु तो जाम तुम्हाला 1 वर्ष टिकवायचं असेल तर परीक्षा घालायला पाहिजे. तशा पद्धतीनं ताजं लोणचं करून तुम्हाला जर 2-3-4 महिन्यात संपवायचं, 6 महिन्यात तर हरकत नाही. मग तेच लोणचं तुम्हाला 1 वर्ष 2 वर्ष वापरायचं तर व्यावसायिक लोणचं आहे, त्यामुळे परीक्षकाचं घालून त्याचा टिकून कालावधी वाढवतात. लक्षात येईल कुठली 2 परीक्षक? पोटॅशियम मेटाबाय सल्फेट आणि सोडियम बेन्झोएट. दोन्ही तर कुठले वापर चालतात. तर ते 3 ग्रॅम प्रति किलो वापरायचं. आणि खाद्यतेल हवा मिसळू देत नाही. हवा न मिसळल्यामुळं प्राणवायू मिळत नाही सूक्ष्मजीवाच्या वाढीसाठी. सूक्ष्मजीव एकदा आतमध्ये प्रवेश नाही केला किंवा आतमध्ये प्रवेश करून सुद्धा तो त्याची संख्या नाही वाढली तर कोणत्याही परिस्थितीत लोणचं खराब होत नाही, ऍट एनी कॉस्ट. लक्षात येईल? ठीक आहे. म्हणजे सगळ्या बाजूने आपण सगळी व्यवस्था करतो की जसं जसं प्रत्येक देशामध्ये नौदल वेगळं असतं, नेव्ही एअरफोर्स वेगळा असतो आणि रेग्युलर आर्मी जी असते फील्डवरती काम करणारे, ग्राउंडवरती काम करते ती वेगळी असते. हवेतून शत्रू आला तर एअरफोर्स काम करेल, पाण्यातून आला तर नेव्ही काम करेल आणि आत भूभागात आला तर आर्मी ज्याला म्हणतात, मिलिटरी म्हणतात, पायदळ ज्याला म्हणतात तर ते काम करेल. तशा पद्धतीनं हवेतून काही मिक्स होत असेल तर ते काही घटक काम करतात. आतमध्ये जर सूक्ष्म आला तर ते वाढवून देण्यासाठी काम करतात. प्रिकॉशन म्हणून काय काम करतात, अशी सगळी या ठिकाणी भूमिका प्रत्येकाची सांगितलेली. कळतंय? हा ठीक आहे. आता पुढे जाऊन आपण बघूया. झालं वरचं मी काम चालू ठेवतो. तर पुढचा मुद्दा आहे लोणची खराब होण्याची कारण. एवढं करून सो लोणचं खराब होतं. लोणची खराब होण्याची कारणे. तर त्याच्यामध्ये पद्धती आहे. सुरकुत्या पडणे एक, म्हणजे लोणच्याला जो फुगीरपणा पाहिजे, घट्टपणा पाहिजे तो न राहता त्यावरती पृष्ठभागावरती सुरकुत्या पडतात. तरी सुरकुत्या पडण्याची क्रिया विशेषतः मीठ आणि व्हिनेगर जर जास्त झालं, प्लस म्हणजे अधिक म्हणतो व्हिनेगर जास्त झालं तर ही समस्या येते. त्यामुळे जेवढं सांगितलंय, जेवढं रिकमेंड आहे, जेवढं निर्देशित केलेलं आहे तेवढंच वापरायचं. विनाकारण जास्त स्वस्त आहे जास्त वापरायचं नाही किंवा चुकून पडलं म्हणून अशा समस्या येऊ शकते. तर पहिलं सुरकुत्या पडणं ही समस्या आहे किंवा खराब होण्याचं लक्षण आहे. चव चांगली असेल तर त्याचं रूप बदलतं. दुसरं या ठिकाणी कडवटपणा. तर हे लोणचं खाताना आपल्याला तोंडाला ते कडू लागतं. कारलं कडू लागलं मान्य करतो आपण. आंब्याचं लोणचं कडवट लागणं हे त्यातला दोषाचा भाग आहे किंवा खराब होण्याचा भाग आहे. तर विशेषतः त्यामध्ये मसाले जर अधिक झाले, मसाले त्यामध्ये मोहरी विशेषतः अधिक झाली प्रमाणापेक्षा जास्त तर ही चवीची समस्या आहे. तिसरं सांगता येईल काळे पडणे. पृष्ठभागावरती काळवट
समस्या येते. आता त्यामध्ये विशेषतः मिठामध्ये जे काही लोह आहे, अशुद्ध मीठ, त्यामध्ये असणारं लोह हे याला कारणीभूत आहे. तर त्याच्यामुळं Fe म्हणजे लोह, तर लोणचं हे काळं पडतं. त्यानंतर फिकटपणा, तर रंगविहीनपणा जो येतो. आता लिंबू लोणचं कसं त्यातून सुद्धा आरपारचा दिसतंय याच्यामध्ये, हे जे काही गर्द रंग दिसतोय असं लिंबाचा असा दिसला पाहिजे. हे जर फिकट दिसलं तर त्याच्यामध्ये दोष आला. त्याचं कारण काय सांगितलं की ते जर उघडं पडलं हवेला, फिकटपणा उघडं पडलं हवे तर हवेशी क्रिया होते आणि ती क्रिया होते त्याचा रंग कमी होतो. आता आपल्याला माहिती आहे की कपड्याच्या उन्हामध्ये अधिक काळ वाढवले तर रंग जातो, माहिती आहे की नाही. हवा आणि ऊन जसं काम करत असतं लोणच्यावर ती समस्या येत असते. त्यासाठी आपण त्यामध्ये पुरेशा प्रमाणात तेल घालतो. हवेचा संपर्क टाळणं ही समस्या कमी करण्यासाठी फायदा. आणि पुढचं सांगता येईल मळी येणं पृष्ठभागावर, मळी. तर विशेषतः इष्ट किंवा किण्व हे जर अधिक वाढले त्यामध्ये, इष्ट म्हणजे किण्व हे सूक्ष्म जीव आहे, ते जर वाढले तर मळी समस्या निर्माण होते, पृष्ठभागावरती फेस आल्यासारखं होतं. त्यानंतर पुढे सांगता येईल गुळगुळीतपणा. हा सुद्धा प्रामुख्याने जीवाणूंची वाढ होती, विशेष प्रकारची जीवाणू, त्यामुळं ही समस्या येते, गुळगुळीतपणा येतो. ते पुरेसा त्यामध्ये घट्टपणा राहत नाही, आधी गुळगुळीत होतं लोणची त्याच्या फोडी. आणि सातवं सांगता येईल गढूळपणा. तर गढूळपणासाठी ही सगळी अशुद्ध असेल आणि जीवाणू वाढले असतील तर ही गढूळपणा येण्याची समस्या असते. म्हणजे व्यवस्थितपणे आकर्षकपणा नसणं, घट्टपणा नसणं, सुरकुत्या नसणं, कडवट चव नसणं म्हणजे चांगलं लोणचं. त्याच्यामध्ये जे काही बदल होईल ते म्हणजे खराब लोणचं. म्हणजे प्रत्येक वेळा ते खाण्यासाठी अयोग्य असेल, खाण्यासाठी धोकादायक असेल असं नाही. मग मार्केटिंगसाठी नक्की धोकादायक असेल किंवा मार्केटिंगसाठी त्याचा ऍक्सेप्टन्स येणार नाही किंवा आपलं नाव खराब होईल, एवढं नक्की असेल. म्हणजे हे आपल्याला माहिती असावं की लोणचं खराब होणं म्हणजे काय, त्याची कारणं काय, आणि कारणं व्यवस्थित कळले तर ते उपाय पण त्यातनं कळेल. आता उपाय कसा करणार, पहिल्यांदा सुरकुत्या पडणे टाळण्यासाठी मीठ आणि व्हिनेगर योग्य प्रमाणातच टाकणं. कडवटपणा टाळण्यासाठी मसाला जेवढा सांगितला, विशेषतः त्यामध्ये मोहरी त्याची डाळ वापरणं आणि योग्य प्रमाणातच घेणं. लोणचं काळं पडण्याची समस्या ही मिठामध्ये अशुद्धी जी आहे तर ते अशुद्ध मीठ वापरायचं, खडे मीठ वापरायचं, शुद्ध वापरायचं. फिकटपणा टाळण्यासाठी तेल योग्य प्रमाणात टाकायचं आहे. म्हणजे आपण निम्म तेल फोडीबरोबर लावून आपण घालत असतो, कृतीमध्ये बघू. पुन्हा वरती एक अर्धा इंच जरी तेलाचा थर राहील ही काळजी घ्यायची. तेलाच थर राहिला की बर्डीमध्ये जी का हवा आहे ती आतमध्ये जाणार नाही, जाऊ शकत नाही. मध्ये म्हणजे लोणची आणि हवा याच्यामध्ये तेल काम करेल बॅरियर म्हणून, आडकाठी म्हणून, लक्षात येईल ना. तर अशा पद्धतीनं ही समस्या संपेल. मळी ही समस्या इष्टमुळे. आता इष्ट हे कशामुळे येतं, बुरशी कशामुळे वाढते किंवा जीवन कशामुळे वाढतं, हे घटक काय ते चुकलं त्याच्यामध्ये. मीठ चुकलं, व्हिनेगर व्यवस्थित वापरला नाही, मसाले वापरला तर इष्ट वाढतं, तळ वाढणार नाही. त्यानंतर गुळगुळीतपणा, हे सुद्धा जीवाणूंची वाढ झाली तर होतं. हे जीवाणूंची वाढ न होण्यासाठी जेवढी संभाव्य कारणं सगळी आपण बघायची. संभाव्य कारण काय तर स्वच्छता ठेवणं, योग्य प्रमाणात वापरणं, चांगल्या ठिकाणी ठेवणं, कोरड्या जागी ठेवणं, अंधाऱ्या जागी न ठेवणं, हे सगळं आलं. आणि गढूळपणा पण त्या विशेषतामध्ये जे काही चकचकीतपणा पाहिजे, रंग पाहिजे, तर तो न राहता त्याच्यामध्ये काही ना काही त्रुटी आहे, अशुद्धी आहे, दिसायला चालू. गढूळपाणी कशाला म्हणतो आपण, पारदर्शक आकारमध्ये दिसलं ते गढूळ पाणी. तशा पद्धतीनं लोणचं व्यवस्थित न दिसलं म्हणजे गढूळ लोणचं. तर ते बुरशीच्या वाढीमुळे होतं, जीवाणूच्या वाढीमुळे होतं, एवढं लक्षात आहे. ठीक आहे, मी पुस्तक. हा पुढचा मुद्दा कुठला आहे, कोण सांगेल? हा, आता सोबत आपण बघितले तरी बघूया आपण. तेच बघितलं लोणची खराब होण्याची कारण आपण आता तेच बघितले. ठीक आहे, घ्यावयाची काळजी नाही, घ्यावयाची काळजी म्हणजे लोणची आता खराब होऊ नये म्हणून काळजी काय घ्यायला पाहिजे एक सांगतो. फळं, दर्जेदार फळं निवडायचे. फळांची निवड दर्जेदार फळं म्हणजे खराब असणारी फळं, डागाळलेली फळं, रोगग्रस्त फळं, कीडग्रस्त फळं निवडायची, खराब होणार. त्यानंतर स्वच्छता. तर जे काही भांडी वापरायची आहेत, पाणी वापरायचं आहे, टेबल वापरायचं आहे, ते सगळं स्वच्छ असलं पाहिजे. कुठूनही जर संसर्ग झाला तर ते
परत टिकत नाही. बघा तुम्ही लोणची करताना खूप काळजी घेतली जाते. त्यानंतर मसाला परत, तर मसाला जो आहे तो शुद्ध असावा, त्याच्यामध्ये भेसळ नसावी. त्यानंतर चौथं, जो काही खार वापरायचा आहे, ठीक आहे, भांडी. आता भांडी तुम्हाला सांगितली शक्यतो चिनी माती भांडी वापरायची. चिनी माती भांडी वापरली तर त्या ठिकाणी आतल्या तेलाचा, मसाल्याचा आणि फळांचा संपर्क चिनी मातीशी येऊन काही परिणाम होत नाही. लक्षात आहे काय? कारण चिनी मातीची भांडी आणि आतले मसाले पदार्थ त्यांची एकमेकाशी क्रिया होत नाही. ते तुम्ही जर स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवलं तर खराब होतं, जर्मन टाकलं तर लवकर खराब होतं, कारण संयोग होऊन विषारी द्रव्य जावं. तसं चिनी माती भांडी किंवा काचेचा वापरायला पाहिजे. काचेचा खर्चिक राहतो पण चिनी माती सुचवलेला आहे. त्यानंतर खार वापरायचा आहे योग्य प्रमाणात असावा. खार म्हणजे मीठ, मसाले. पुढे सांगता येईल मोहरी डाळ, म्हणजे मोहरी कोणत्याही परिस्थितीत अख्खी वापरायची नाही, डाळ वापरायची. लक्षात येईल टरफल जे असतं मोहरीच्या डाळीचं, त्याच्यामुळे त्याला कावट येण्याची शक्यता असते. मोहरी डाळच वापरायची. सर्व सांगता येईल मेथी, तर मेथी सुद्धा याच्यामध्ये मेथा प्रकार जो असतो की नाही, कडवट असतो तो वापरायचा नाही. एनी कॉस्ट मेथी वापरायची. कडवट पण असतो मग चवीला फरक पडणार त्याचा. त्यानंतर हळद, तर हळद पूड जी आहे भाजून घ्यायची आहे, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत करपणार नाही ही काळजी घ्यायची. करपले तर समस्या आहे. त्यानंतर तिखट, जे तिखट वापरायचं ते शुद्ध पाहिजे, ताजं पाहिजे आणि गडद रंगाचं पाहिजे. एवढी काळजी घ्यायची, मग पुढची समस्या येणार नाही. समस्या कोणत्या त्याची संभाव्य कारण पण सांगितली. त्याच्याशिवाय काय काळजी घ्यायची आहे लोणची घालत असताना हे पण आपल्याला सांगितलं, कारण तयार केलेलं लोणचं हे बराच काळ टिकणार आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. आता लोणची तयार करण्याचे टप्पे झटझट मी सांगायचं होतं. तर टप्पे याच्यामध्ये कच्ची फळं निवडणे, टप्पे बघतो बरं का आपण. त्यानंतर ब्लँचिंग करणे, पुढे जाऊन फोडी करणे, त्यानंतर मीठ मिसळणे, त्यापुढं मसाले, पुढं खाद्यतेल, त्यापुढं मिश्रण, पुढे घेतो मी व्हिनेगर, संरक्षक पदार्थ म्हणजे पोटॅशियम मेटाबायसल्फेट, PMS सॉल्ट मध्ये देतो. त्यानंतर सीलबंद, बरणीमध्ये भरणं, सीलबंद करणं आणि साठवणं. बरणीमध्ये भरणे, सीलबंद करणे आणि साठवणे, असे मुद्दे आहेत. तर पहिल्यांदा फळांची निवड चांगल्या दर्जाच्या, पूर्ण पिकलेल्या, किंवा आंब्यासाठी असेल तर कच्च्या फळाची निवड करायची. लिंबासाठी पूर्ण पिकलेलं पाहिजे. कुठल्या प्रकारचं भाजी आहे फळानुसार निवडणं. गवार असेल तर पूर्ण वाढलेली पाहिजे, कारली असेल तर पूर्ण वाढलेली पाहिजे, पिवळी पडलेली नसली पाहिजे, पिकलेली नसली पाहिजे. त्यानंतर ब्रांचिंग करणं, ही पद्धत आपण शक्यतो ग्रामीण भागात वापरत नाही. मात्र शास्त्रीय पद्धतीने जर आपण ब्रांचिंग करणं म्हणजे काय, उकळत्या पाण्यामध्ये काय काय ठेवतो किंवा वाफेवरती ती फळ वाफवून घेणं, त्यामुळं घातक सूक्ष्म मारले जाते, विकरण निष्क्रिय होते. फोडी करणं, तुकडे करायचे, गोल करा, चपट्या, नाही प्रकारानुसार सोडून राहील ते, किंवा शेकट लांबट फोडी करतात तर त्रिकोणी करतात. त्याला त्यामध्ये मीठ मिसळायचं थोडंसं आणि ते उन्हामध्ये ठेवायचं. पुढच्या टप्प्यामध्ये मसाले आणि फोडी याचं मिश्रण करायचं. त्यानंतर त्यामध्ये खाद्यतेल मिसळायचं, बरणीमध्ये ठेवायचं मिश्रण करून बरणीमध्ये. त्यानंतर व्हिनेगर घालायचं, पोटॅशियम मेटाबायसल्फेट घालायचं आणि तेलाचा उरलेला जो भाग आहे थोडं तेल घालून मिश्रण करून ठेवायचं. उरलेला भाग तेल वरती अर्धा इंच राहील एवढ्या पद्धतीने तेल घालायचं, बरणीमध्ये भरायचं, सीलबंद करायचं आणि साठवण करायची. साठवण करत असताना स्वच्छ कोरड्या हवेशीर जागी करायची. अंधाऱ्या जागी, ओलसर जागी, कोंदट जागी,
हवा कोंदट असणाऱ्या भागामध्ये ठेवलं तर बुरशी वाढण्याची शक्यता असते. अशा पद्धतीनं ही लोणची तयार करण्याची टप्पे आहेत. कृती पण सोबत सांगितलेली आहे. म्हणजे आता लिंबू लोणचं कसं करायचं, फळांची निवड करायची, तुकडे करायचं, व्यवस्थितपणे त्याच्या आधी धुवून घ्यायचं, त्यानंतर मसाले घालून फोडी सगळ्या एकत्र करायच्या, भरणीमध्ये भरायच्या, त्यानंतर गरजेप्रमाणे तेल घालायचं, पोटॅशियम सल्फेट घालायचं, काही म्हणजे गोड करायचं असेल तर साखर त्यामध्ये घालायची आणि सीलबंद करून ठेवायचं. त्यानंतर आता मग आंबा लोणचीची कृती या ठिकाणी. तर एक घटक प्रमाणाविषयी आहे. 1 किलो जर फोडी असतील तर मीठ 250 ग्रॅम घ्यायचं, मोहरी 125 ग्रॅम, मेथी 30 ग्रॅम, हळद 30 ग्रॅम, हिंग 15 ग्रॅम, तिखट 30 ग्रॅम, मिरे 3 ग्रॅम आणि गोडे तेल 250 ग्रॅम. उकळलेलं गोडे तेल वापरायचं, कारण उकळलेलं गोडे तेल आपण वापरलं तर त्यामध्ये असणारी हवा निघून जाते आणि हवा आतमध्ये जर गेली वेगवेगळ्या कारणामुळे तर बुरशीला वाढण्यासाठी, जीवाणू वाढण्यासाठी ती कारणीभूत ठरते. त्यामुळे या प्रमाणात आंबा घेऊन फोडी, कच्चा आंबा घ्यायचा, त्याच्या फोडी करायचं, ब्लँचिंग करून घ्यायचं, मसाले सगळे मिसळायचे, तेल घालायचं, बरणीमध्ये भरायचं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कुणावरती अर्धा इंच तेल अशा पद्धतीनं बरणीमध्ये घालून ते व्यवस्थित ठेवायचं. अशा पद्धतीनं लोणची तयार करण्याची कृती आहे. ठीक आहे. हे जर लिहून घ्यायचं दिसत नाही ते